नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी आता अक्कलकोटला स्वामींच्या मंदिरापाशी आणि माझ्यासोबत प्रवीण तरडे सर आणि स्नेहल मॅम दोघांचं खूप खूप स्वागत. निमित्त आहे देऊळ बंद 2च्या फर्स्ट लुकचं. आणि सर फार फार तर काय होईल, फर्स्ट लुक बघितला, फार फार तर काय होईल, सुपरहिट होईल, कारण स्वामींचा आशीर्वाद चित्रपटाला आहे. कसं वाटतं आज तुम्ही? तू टीजर पाहिलास? अप्रतिम असा टीजर झालाय. सिनेमा त्याहून अप्रतिम आहे. लोकांच्या डोळ्याचं पारणं फिटेल एवढं सांगतो मी. माझ्या प्रत्येक सिनेमाबद्दल खूप कॉन्फिडंट असतो. या सिनेमाला बद्दल जरा जास्तच आहे, कारण सिनेमा झालाय पण तसा. तुम्ही बघा, 75 वर्षांचे मोहन जोशी 20 वर्षाच्या पोराला लाजवतील अशा एनर्जीनी चित्रपट भर वावरलेले. 49 डिग्री सेल्सिअस तापमान ते पहाटे 4-5 थंड वारं प्रत्येक ठिकाणी ते उभे होते. त्यामुळे हा सिनेमा प्रवीण तरडे, स्नेहल तरडे यांच्यापेक्षाही मोहन जोशी यांच्यासाठी आपण बघितला पाहिजे. तर 10 वर्षांपूर्वी जेव्हा प्रवास सुरू झाला होता, तेव्हा स्वामींच्या आशीर्वादाने देऊळ बंद खूप मोठा हिट झाला होता. आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा अनेक गावागावांमध्ये स्वामी स्फूर्तीने लोक शो घेत होते. आणि हे बाकी तुम्ही सिनेमा रिलीज व्हायच्या आधीच ठरवलं होतं की स्वामींवरचं प्रेम, त्यामुळे प्रेक्षक उदंड प्रतिसाद देतील. 10 वर्ष गेली आहेत, पुलाकडून बरंच पाणी गेलंय. आता काय वाटतंय की 10 वर्षानंतर पुन्हा एकदा देऊळ बंद डोल येतोय आणि याच्यात विशेषतः टेक्नॉलॉजीचा खूप उत्तम पद्धतीने वापर करण्यात आला. 10 वर्षापूर्वीचा देऊळ बंद, त्यातला राघव शास्त्री, त्यातली आस्तिकता नास्तिकतेची लढाई, त्यातली पिठापूर, कुरवपूर, गाणगापूर, अक्कलकोट, नाशिकची परिक्रमा, आजही 10 वर्ष लोक त्या सिनेमाचं नाव काढतात. आत्ता जो यंदा सिनेमा बनवलाय ना, देऊळबंद भाग 2, पुढचे 10 वर्ष याच चित्रपटाचे गुणगान राहणार, एवढं मी खात्रीने सांगतो. मॅडम, तुम्ही देवाच्या सारथी बनलात यंदा आणि देवाची परीक्षा अशी टॅगलाईन सिनेमाला दिली आहे. हे खरंच वेगळं पण आहे, तर त्याबद्दल पोस्टरच आपल्याला सांगता आहे की एक महिला, एक सामान्य महिला परमेश्वराला मागे घेऊन चाललेली आहे आणि ती रागाने बघते. ती खुश नाहीये, तिच्या मनात राग आहे, खदखद आहे. आणि हेच सिनेमामध्ये दिसणार आहे. ते काय असणार आहे? आणि तुम्हाला दिसत असेल की स्वामी मात्र हसतायत. ती रागात जरी असले तरी स्वामी हसतायत. ती त्यांना ज्या परीक्षेला बसवू इच्छिते त्या परीक्षेला स्वामी हसत हसत सामोरे जाणार आहे, असंच हा चित्रपट सांगतोय. आणि चित्रपटाच्या माध्यमातून हा चित्रपट सर्व महिलांना आम्ही समर्पित करत आहोत. त्या प्रत्येक महिलेला जी कुटुंबासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी राबते, कष्ट घेते, त्यांच्या उत्कर्षासाठी धडपडते, मग त्यांच्या उत्कर्षासाठी ती परमेश्वराला जाब विचारायला पण कमी नाही करत. आणि अशा मायमाऊलीसाठीच केवळ परमेश्वर हसत हसत त्या परीक्षेला सामोरं जातोय. प्रत्येक स्त्रीला हा सिनेमा तुम्ही समर्पित केला आहे. एक प्रश्न असा आहे की प्रत्येकाची आई असेल, बहीण असेल, बायको असेल, मैत्रीण असेल, या सगळ्यांचं कुठे ना कुठे अनेक पैलू असतात. तिच्या कुटुंबाला आधार देतात आणि त्यांच्या कुटुंबासाठी खूप मोठं कार्य ते करतात. त्या सगळ्यांसाठी हा सिनेमा प्रेरणादायी, तुमचं जे कॅरेक्टर घातलंय त्या सगळ्यांसाठी एक प्रेरणादायी असणार आहे. हो, म्हणजे प्रवीण, प्रत्येक वेळी मी संसारासाठी केलेल्या त्यागाबद्दल कौतुक करत असतो त्यांच्या मुलाखतीमध्ये. पण मला स्वतःला असं वाटतं की मी काही फार वेगळं केलेलं नाहीये. जगातली प्रत्येक विवाहित स्त्री आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी पदोपदी त्याग हा करतच असते. पण आता आम्ही अशा क्षेत्रात काम करतो की ज्याच्यामुळे हा त्याग जगासमोर येतोय. त्या बिचाऱ्यांचा त्याग कधी जगासमोर येत नाही, म्हणून त्या कधी त्याग करत नाही असं नाहीये. त्याही पदोपदी त्याग करत असतात. मी सगळ्या नवऱ्यांनाही उलट विनंती करेन की या निमित्ताने तुमच्या मागे जी स्त्री उभी आहे, जिच्यामुळे तुमचं घर चालतं आहे, तिच्या कष्टांची तुम्ही प्लीज जाणीव ठेवा. तिला त्या कष्टांच्या मोबदल्यात पैसा नको असतो, तिला काही श्रेय नको असतो. तिला फक्त हवी असते ती जाणीव, की आपल्या नवऱ्याच्या मनात जाणीव आहे आपल्या कष्टांची. एवढं जरी तिला मिळालं तरी ती सुखी असते आणि तुमचं घर ती सुखी करते त्या एका जाणीवेमुळे.
आणि त्या एका प्रेमाच्या काय म्हणू आपण कृतीसाठी की नवऱ्याच्या डोळ्यात प्रेम दिसतंय, या सगळ्या कष्टांची जाणीव दिसते, या एका गोष्टीसाठी ती अख्खं कुटुंब, अख्खं तुमचा संसार उभं करायला वाटेल ती मदत करायला तयार असते. तर सगळ्या नवऱ्यांना माझी विनंती असेल की ही जाणीव ठेवा. प्रवीण सर, जसं तुम्ही म्हणाल तुम्ही आधी नास्तिक होता, पण स्वामींचा आशीर्वाद मिळाला आणि तुमच्या आयुष्यात यश त्याच्या अनेक एक एक पायऱ्या तुम्ही चढत गेलात. तर मला असं विचारायचं आहे की तुमच्या या संपूर्ण प्रवासात स्वामी तर ऑफकोर्स तुमच्या पाठीशी आहेत. आज तुम्ही मराठीतल्या आघाडीचे दिग्दर्शक आहात, हायएस्ट पेड डिरेक्टर आहात, आणि हे सगळं स्वामींच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपादृष्टीने शक्य झालं असं वाटतं. हे बघ, आज मला हायएस्ट पेड डिरेक्टर जरी म्हणत असले तरी एक काळ असा होता की पहिल्या 2 सिनेमांना डिरेक्शन लेखनाचा मला 1 रुपयाही मिळाला नव्हता. कारण का माहितीये का, ते दोन्ही खूपच कष्टातनं आम्ही केलेले सिनेमे होते. पण आता ही स्टेज आली, त्यात घरच्या लक्ष्मीची पण पुण्याई असते, हे असंच वाढत जावं. आणि मी मगाशी म्हटलं की हीच मग तिची पुण्याईची परतफेड करण्याची कुठंतरी संधी या सिनेमाने मला चालून आली होती. कारण स्वतःच चालू असलेलं एक अप्रतिम करिअर तिने बंद केलं. का तर तिने नोकरी करते म्हणजे काहीतरी हक्काचे पैसे येतील घरात, कारण मी असं छोटी मोठी कामं करत होतो. पण एकमेकांना आधार दिला, संसार उभा राहिला, आणि आज बघ ना सगळं काही आहे. नाहीतर खोट्या प्रसिद्धीच्या मागं पळत पळत आपल्या क्षेत्रामध्ये लोक संसार वाऱ्यावर सोडतात, वेगळे होतात, प्रत्येकाची वेगवेगळी स्वप्न राबवत राहतात, आणि वेगळे झाली की ती स्वप्न पण अर्ध्या ताकदीनेच पळायला लागतात. एकत्र जर स्वप्नांच्या मागे धावलो तर एकमेकाच्या पाठीशी आपण उभे राहतो, आणि संसारही अप्रतिम होतो आणि करिअरही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्नेहल आहे. त्यामुळं मी त्या प्रत्येकीला आवाहन करेल, विनंती करेल की काही छोटे मोठे कुरबुऱ्या वादावाद असले ते टाळायचे, आणि तेवढा दिवस जाऊ द्यायचा, एकमेकांच्या पाठीशी उभं राहायचं. बाकी काय, अख्खं जग आपल्यासाठीच आहे हो. मॅडम, सरांच्याच दिग्दर्शनाखाली पॉवरफुल रोल आपण म्हणूया तुमच्या वाट्याला येत आहेत. त्यातला हा एक पूर्णपणे कॅरेक्टर खूप वेगळं आहे, भन्नाट आहे. तुम्ही उत्तम दिग्दर्शिका पण आहात, आम्ही फुलवंतीच्या माध्यमातून बघितलंय. तर किती कम्फर्ट झोन असतो प्रवीण सरांसोबत काम करताना? घरी ते जसे असतात तसे सेटवर असतात का? कारण सेटवर आम्ही ऐकलं ते खूप स्ट्रिक्ट दिग्दर्शक असे आहेत. हो, घरी जशी मी असते तसा सेटवर तो असतो. घरी मी खूप स्ट्रिक्ट असते. जिथल्या तिथल्या गोष्टी मला त्या त्या जागेवर लागतात, वेळेवर कामं व्हावी लागतात. सेम तसं त्याचं चित्रपटाच्या बाबतीत सेटवर असतं, आणि चित्रपट चांगला व्हावा म्हणून त्याची ती धडपड असते. ते ओरडणं ते चित्रपटाच्या भल्यासाठी असतं. कारण कुणाचे तरी करोडो रुपये लागलेले आहेत याची जाणीव त्याला एक लेखक दिग्दर्शक म्हणून आहे, आणि तो पैसा त्याला चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना वसूल करून द्यायचा असतो. त्यासाठी त्याची ती धडपड असते, म्हणून तो असा काकुळतीने ओरडतो. म्हणजे तो ओरडतो म्हणजे त्याच्या इगोवर येऊन तो नाही ओरडतो की मला तुम्ही असं काही नसतं. चित्रपट चांगला व्हावा, प्रोड्युसरचे पैसा लागलेला याची जाणीव तुम्हाला कलाकार आणि तंत्रज्ञ म्हणून असली पाहिजे. ह्याची जाणीव करून देण्यासाठी तो ओरडतो. त्यामुळे ते जे ओरडतो ते चित्रपटाच्या भल्यासाठी येतो, ओरडतो. त्यामुळे ते मनाला कधीच लागत नाही. सर, खरं तर तुमच्या प्रत्येक विषयात एक सामाजिक भाष्य करण्यात आलेलं असतं. ह्या पण विषयात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती भाष्य करण्यात आलेलं आहे. कारण तुम्ही स्वतः शेतकरी आहात, त्यामुळे त्यांचे प्रश्न तुम्हाला खूप उत्तम जाणे. मुळशी पॅटर्नमध्ये पण आम्ही ते बघितलं. तर ह्या याच्यातून कुठल्या अजून वेगळ्या प्रश्नांना वाचा होण्यात आला? बघ, शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या किंवा तुम्हा आम्हा सामान्यांच्या प्रश्नाच्या मूळ विषयाला हात घातलाय. वरवरच नाही काही, त्या मोठे मोठे प्रश्न आहेत. काय एकत्रित कुटुंब व्यवस्था असेल, लग्नांचा बडेजा, वायफळ खर्च, शेतीतनं कमवायचं आणि खर्च करायचं वेगळ्याच गोष्टीवर, शेतीतल्या डेव्हलपमेंटवर नाही. परत शेतीपूरक व्यवसायाला आपण फाट्यावर मारलंय. ही अशी अनेक कारणं आहेत ना. बोगस बी बियाणं, फर्टिलायझर्स, चुकीच्या पद्धतीने त्याचा वापर, त्याचा अभ्यास कमी, आणि शेतीला मुळात अभ्यास करावा लागतो हेच लोकांना मान्य नाही. जगात सगळ्यात जास्त अभ्यास शेतीत करावा लागतो.
आज पंजाने केलं म्हणून आजाने केलं म्हणून बापाने केलं आणि बाप करतोय म्हणून मी, असं थोडीच आहे. प्रत्येक जनरेशननी शेतीतलं पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. या चित्रपटात या अशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. आता मग तुमच्या समोर विचारतो, समजा मॅडम नसत्या तो दुसरं कोणत्या ऍक्ट्रेसने ही भूमिका केली असती का सुरुवातीपासूनच त्याच डोळ्यासमोर होता? हे बघ, आता कसं आहे, ती खूपच सुंदर अभिनेत्री आहे रे, त्यामुळे तिच्याशिवाय कोणी ती येतच नाही पटकन डोळ्यासमोर. पण जर घ्यायचं झालं तर आपल्याकडे चांगला खजिना आहे रे. मुक्ता बर्वे की तगडी अभिनेत्री. सई तामणकरला उगाच ग्लॅमरस गर्ल म्हणतात. तिच्यामध्ये जी अभिनयाची एक चुणूक आहे, ती डेंजर अभिनेत्री आहे. म्हणजे सई तामणकरला जर तिच्या पूर्ण ताकदीनिशी हँडल केली तर मी प्रसादोग कसा केला धर्मवीरला, त्याच्या पूर्ण ताकदीनिशी सई तामणकर त्या ताकदीची आहे. एक हाती सिनेमा घेऊन जाऊ शकते, इतकी मोठी अभिनेत्री आहे ती. नमा हास्य जत्रेतली नम्रता समजा. अय्यो बापरे, अरे ती नम्रता काय अभिनेत्री आहे. म्हणजे ही ज्या ताकदीची नम्रता, त्या ताकदीची अभिनेत्री. मोठी सोनाली कुलकर्णी त्या ताकदीची अभिनेत्री आहे. ती प्रिया बापट म्हणजे पटपट येणारी नावं आहेत या अभिनेत्र्या. आपण त्या छोट्या सोनाली कुलकर्णीला पण उगीच डान्स मध्ये अडकवलंय. तिच्यात पण एक वेगळी गंमत आहे ना, पांडू मध्ये बघ तिने केलं. तिच्याकडे पण स्वतःची अशी एक वेगळी स्टाईल आहे. सविता मालपेकर तर मी वापरतोच दरवर्षी. भारती अचरेकर तगड्या अभिनेत्री. अरे बापरे, म्हणजे कधी केलं, म्हणजे ही जर कधी नसेल तर यापैकी कुणीतरी एक माझ्या सिनेमाची हिरोईन नक्की असेल. आमच्या प्राजक्ता हणमकर, ती पण तगडी अभिनेत्री. ती तर आमच्या नात्यातली आहे. ती पण खूप तगडी अभिनेत्री आहेत. आपल्याकडं अभिनयाचा पाऊस आहे, मोठ्या अभिनेत्री आहेत आपल्याकडं. त्या फक्त आपण त्यांना त्यांच्या ताकदीनिशी, म्हणजे सई तामणकर म्हणजे ग्लॅमरस गर्ल, मोठी अभिनेत्री, म्हणजे एक हाती तंबू उभा करेल अशी अभिनेत्री आहे. मुक्ता बर्वे बद्दल काय बोलणार, तिने तर प्रूव्ह केलंय वेळोवेळी. तर या अभिनेत्रींबरोबर करू अमृता खानविलकर. आता तर ती नाटकात पण काम करते रे, ते रंगपंचमी. अमृता खानविलकरला पण मी कधीतरी, म्हणजे माझ्या डोक्यात असलेल्या अभिनेत्री आहेत ना, त्याच्यात ती आहे. अमृतासोबत एक प्रोजेक्ट तुमचा जुळून पण येणार होता, चाललंय त्याच्यावर काम चाललंय. ती पण वर्किंग करते, मी पण वर्किंग करतोय आणि आवडेल तिच्या बरोबर करायला, मजा येईल. सर, शेवटचा प्रश्न. श्रद्धा आहे म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी मिळतं. आपल्या पूर्वगामी महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये बऱ्याच घटना घडतात. या श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन गोष्टींभोवती चर्चा सतत रंगते. दोघांसाठी हा प्रश्न आहे, तुम्हाला एक सुजाण नागरिक म्हणून काय वाटतं, ज्या घटना नाशिकमध्ये घडली किंवा काही घटना पुण्यात घडल्या, तर त्याच्याकडे तुम्ही कशा दृष्टीने? बघ, महाराष्ट्र हा मुळात अत्यंत धार्मिक राज्य आहे. नाहीतर 900 वर्ष वारी टिकली नसती. काहीतरी प्युअर श्रद्धा आहे त्या पांडुरंगाच्या चरणी, म्हणून तर वारी 900 वर्ष चालूच येणार आहे. फक्त कसं आहे, त्या श्रद्धेचं रूपांतर अंधश्रद्धेत झालं की सगळा घोळ झाला. देऊळबंद भाग 2 मध्ये स्वामी समर्थांचा डायलॉग एक, ही त्यांना एकदा म्हणते, काय चमत्कार केला बिला का काय? स्वामी म्हणतात, चमत्कार जादूटोणा करणाऱ्यांचा मला राग या, जादूटोणा करणाऱ्यांच्या कंबरड्यात लाथा घालीन. कारण फक्त श्रद्धेवर विश्वास ठेवला पाहिजे, बाकी सगळं खोट आहे. मला वाटतं महाराष्ट्र पुरोगामी कधीच नाहीये, कधीच नसणार. ज्या महाराष्ट्र भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि घडले, ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती संभाजी महाराज झाले, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची पताका उंचावली, तो महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा कसा काय असू शकतो? महाराष्ट्र पुरोगामी नाही, महाराष्ट्र धार्मिक आहे. असं काही अनुभव जेव्हा स्वामींची श्रद्धा तुम्ही सुरू केली, एखादा असा अनुभव की जे खरंच तुम्हाला वाटतं की स्वामी आहेत, देव आहे? स्वामी आहेत याची प्रचिती पदोपदी येते. त्यांची कृपा झाल्याशिवाय जे आम्ही कार्य करतोय किंवा कुणीही, परमेश्वराची कृपा झाल्याशिवाय आपण जे कार्य करतोय त्याला यश मिळूच शकत नाही. त्या कार्यातून आपल्याला आनंद सुद्धा नाही मिळू शकत. तर जे आपण काम करतो, तुम्ही बँकेत काम करत असा, पण त्या बँकेतल्या कामातून जर तुम्हाला आनंद मिळत असेल ना, तुमचं कुटुंब व्यवस्थित चालत असेल, तुमचं कुटुंब सुखी असेल ना, तर याचा अर्थ समजा की ती परमेश्वराची कृपा आहे.
अशी कृपा यांची पदोपदी जाणवत होती. शूटिंग करताना सुद्धा जाणवत होती. खूप मोठ्या ताकदीनं पेलायचा होता हा सिनेमा एक अभिनेत्री म्हणून. तर ती ताकद, तो पेलण्याची ताकद मला स्वामींनी दिली नक्कीच. थँक्यू सो मच मॅम, थँक्यू सो मच सर. आणि श्री स्वामी समर्थाच्या कृपेने जे यश देऊळबंदला मिळालं तेच यश देऊळबंद गोलला पण मिळेल असे आपण आशा करूया. थँक्यू. 21 मे ला सिनेमा आल्यानंतर पुढचे 2 महिने सिनेमा पाहत राहा. हा सिनेमा इतिहास घडवणार.